हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ यू स्टुडंट्स. कसे आहात तुम्ही? आज आपण मराठीचा सिलेबस डिस्कस करणार आहोत, कारण आज रात्रीपासून ठीक 8 वाजता आपण मराठीचा जो अभ्यास आहे तो सुरू करणार आहोत. ओके, सो मराठी काय आहे, याच्यात कोणकोणत्या गोष्टी आपल्याला येणार आहे, आपल्याला हा कोणता सब्जेक्ट म्हणून तुम्हाला आहे, पेपर 1 मध्ये आहे, पेपर 2 मध्ये आहे, सगळ्या गोष्टी आपण पाहू आणि याचा जो सिलेबस आहे तो आपण डिस्कस करू. आता लगेच आपण सिलेबस कडे येतोय. आता हा इथं तुम्ही बघू शकता, तुम्हाला महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून हा सिलेबस देण्यात आलेला आहे. मी जरा साईडला येतो जे की तुम्हाला हा सगळ्या गोष्टी दिसाव्या. ठीक आहे, येस, ओके, दिसते तुम्हाला. याचा भारांश वगैरे मी सांगतो, कारण सगळ्या गोष्टी आपण दाखवू शकत नाही. इथं 24% वगैरे मी तोंडीच तुम्हाला सांगेल. बघा, तुम्हाला 7वी साठी या वर्षी हा सिलेबस आहे जो 25 मध्ये त्यांनी रिलीज केलेला होता. माध्यम इंग्रजीचा हा सिलेबस आहे. तृतीय भाषेचे जे विद्यार्थी आहेत, ज्यांचा मराठी तृतीय भाषा म्हणून ओळखला जातो, म्हणजे इंग्लिश मीडियमचा हा मराठीचा सिलेबस आहे. आपण मराठी मीडियमचा आपण सिलेबस घेऊ. काय काय येणार आहे? शक्यता सारखंच सिलेबस आहे, म्हणजे उतारा त्यांना पण आहे, तुम्हाला पण आहे. त्याच्यावर आधारित प्रश्न येणार, कविता आणि त्यावर आधारित प्रश्न, वाक्याचा परिच्छेद, संवाद याच्यावर आधारित प्रश्न, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध अशुद्ध शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, मनी, जोड शब्द, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असणारे शब्द, हे तुम्हाला शब्द संपत्तीमध्ये येणार आहे, जे की 36% याचा पेपरमध्ये वाटा असणार आहे. किती? 36%, म्हणजे ऑलमोस्ट 40% तुम्हाला काय येणार आहे? हाच विषय येणार आहे पेपरमध्ये. समानार्थी, विरुद्धार्थी, शुद्ध अशुद्ध, वाक्प्रचार, मनी वगैरे. त्यानंतर कार्यात्मक व्याकरणामध्ये वर्णविचार, ज्याच्यामध्ये स्वर, व्यंजन, स्वरादी तुम्हाला येतील. शब्दाच्या जाती, याच्यामध्ये विकारी अविकारी गोष्टी येणार. लिंग, वचन, विरामचिन्ह आणि काळ, जो की आज रात्री आपण घेणार आहोत. हे सगळे तुम्हाला 32% वेचेस सोबत येणार आहे. शब्दाच्या जाती, लिंग, वचन, विरामचिन्ह आणि काळ, म्हणजे तुमचा जरा सोपा सिलेबस आहे. आणि 1 ते 7 या विषयामध्ये 1ली ते 7वी पर्यंत जेवढ्याही काही कविता झाल्या त्या एकदा पाहून घ्यायच्या, कारण त्या कवितांचे जे लेखक आहेत, साहित्यिकांचे त्यांची नावं, त्यांची टोपण नावं, जसं गदी माळगुळकर यांना काय म्हणतात? गदिमा. कुसुमाग्रज कोण आहेत? विवा शिरवाळकर. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आणि 8% त्याही गोष्टीचं वेटेज तुम्हाला पेपरमध्ये दिसणार आहे. तर एक मिस्टेक इथं झाली आहे की मी ती गोष्ट टाकायला पाहिजे होती. मी तुमचा मराठी मीडियमचा पण सिलेबस दाखवून देतो. ठीक आहे, इथेच लगेच भेटून जाईल आपल्याला. 7वी स्कॉलरशिप मराठी मीडियम का सिलेबस, ओके, मिल जाएगा, इतनी कोई बड़ी बात नहीं है इंडस्ट्री के लोगों में. 7वीचा सिलेबस तुम्हाला इंग्रजी मीडियमचा पाहिजे. ऍड्स वगैरे येतात खूप भरपूर. 1 2 3 4 5 6 7 आलाय सिलेबस. त्यामध्ये मराठी भाषा, ज्यामध्ये तृतीय होती, प्रथम भाषेचा पण आपण भाग पाहिला. प्रथम भाषा मराठी ज्यांना आहे त्यांचा सिलेबस आता मी दाखवतो. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येणार आहेत. जसं इंग्रजी मीडियमला जेवढं सोपं दिलंय तेवढं सोपं नवं, असं त्यांनी म्हटलंय याच्यामध्ये. करंट डॉक्युमेंट मध्येच ते ऍड केलंय मी सिलेबस. ठीक आहे, येस, हा झाला याचा. आणि हा जो सिलेबस आहे, ह्या जो तुम्ही इथं पाहताय आता, हा मराठी प्रथम भाषावाल्या विद्यार्थ्यांचा सिलेबस आहे. ठीक आहे, हा जो तुम्हाला सिलेबस इथं दिसतोय, हा मराठी प्रथम भाषा जे विद्यार्थी आहेत त्यांचा सिलेबस आहे. याच्यामध्ये उतारा, त्यावर आधारित प्रश्न, कवितावर आधारित सुसंगत परिच्छेद, त्यामध्ये तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी यांचा 24% वाट्यासाठी हा भाग आहे. अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, म्हणी, ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर कार्यात्मक व्याकरणामध्ये तुम्हाला वर्णविचार, संधीचे प्रकार आहेत, पूर्वरूप संधी, पररूप संधी काय असते हे पण विचारणार. शब्दाच्या जाती, विकारी अविकारी, लिंग, वचन, विभक्ती, कारक, प्रयोग, सकर्मक, अकर्मक, कर्तरी, हे सगळे भावे प्रयोग, वाक्याचे प्रकार, केवल, मिश्र, संयुक्त, होकारार्थी, नकारार्थी, विरामचिन्ह, काळ, काळाचे प्रकार, क्रियापदाचे अर्थ आणि कवी, त्यांची टोपण नावं, साहित्य क्षेत्रात पुरस्कार ज्यांना ज्यांना भेटले ते सगळ्या गोष्टी तुम्हाला ते विचारतील. तर आजचा टॉपिक आपला हाच आहे सायंकाळी, जो की दोन्ही विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून असेल. काळ, काळांचे प्रकार. ठीक आहे, मग आपण नंतर बदलू शकतो याला. आणि टोटल जर परीक्षेमध्ये पाहिलं तर मराठीचा जो हा तुम्हाला पेपर दिसतोय, याचं त्यांनी इथं तर नाही दिलं, पण मी तुम्हाला सांगून देतो
की हा जो पूर्ण सेक्शन आहे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तुमच्या, तर याच्यामध्ये मराठीसाठी टोटल तुम्हाला 50 गुणासाठी 25 प्रश्न येणार आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 50 मार्क्ससाठी 50 मार्क्ससाठी याचे किती प्रश्न येणार आहेत? 25 प्रश्न येणार आहेत. ठीक आहे, किती प्रश्न? 25 प्रश्न. सो तुम्हाला अभ्यास करावा लागेल याचा. आता याच्यामध्ये काही गोष्टी जशा की तुम्हाला माहिती असेल, जे विद्यार्थी जे आहेत स्कॉलर बॅचमध्ये जाणार 9वीचे तुमचे ते लर्नर्स बॅचवाले, त्याची पण गोष्ट मी तुम्हाला सांगितले. सोबतच याच्यामध्ये ऑफलाईन सेंटर्स पण वेदांतूचे आहेत, ज्याबद्दल तुम्हाला माहिती असेलच. ओके, सो थँक्यू सो मच. या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या. बाय ऑल ऑफ यू, टेक केअर, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.